मी सकल ओबीसी महामोर्चाचा मुख्य संयोजक आहे आणि माझ्यासोबत सर्व ओबीसी सेवा संघ, ओबीसी अधिकार मंच आणि इतर ओबीसी संघटनांचे पदाधिकारी भंडारा, नागपूर, गोंदिया अशा ठिकाणचे पदाधिकारी आहेत. तर आजचा जो मुद्दा आहे हा मुद्दा आहे जातीय जनगणनेशी रिलेटेड आहे. ओबीसींची जातीय जनगणना झाली पाहिजे हा मुद्दा कढीचा मुद्दा आहे आणि भारतभर यासाठी मागील अनेक वर्षापासून आंदोलनं होत आहे. आणि या आंदोलनानंतर भारत सरकारने एक गोष्ट मान्य केली की आम्ही यावेळची जनगणना जातीय जनगणना करू, म्हणजेच ओबीसीची सुद्धा जनगणना यामध्ये होईल. परंतु आता जी पहिली सूची आलेली आहे, पहिला फेज आलेला आहे हाऊस लिस्टिंगचा, त्यामध्ये भारताचा राजपत्र म्हणून एक आलेला आहे आमच्याकडे. हा भारतचा राजपत्र आहे. यामध्ये एक 12 नंबरचा प्रश्न आहे. 33 प्रश्नांसाठी हा राजपत्र निघालेला आहे आणि यामध्ये 12 नंबरच्या प्रश्नामध्ये फक्त अनुसूचित जाती आणि जनजाती, त्यामध्ये कुठेही ओबीसीचा उल्लेख नाही. ज्यावरून असं दिसतं आहे की ही जनगणना मागच्यासारखीच 2011 सारखीच होणार आहे, जातीने होणार नाही आणि ओबीसीचा यामध्ये स्वतंत्र उल्लेख नसणार आहे. यामध्ये ओबीसींना अन्यमध्ये टाकलेला आहे, इतर वर्गात टाकलेला आहे. याचा तीव्र निषेध सर्व संघटना करत आहेत. तर आम्ही आत्ता सध्या घडीला ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन जनमानसात जातो आहे आणि काही दिवसामध्ये आम्ही दिल्लीला जाऊन काही खासदारांच्या सुद्धा भेटी घेणार आहोत. आणि हा मुद्दा लोकसभेत कसं जाईल याकडे आमचं लक्ष आहे. लोकसभेत हा मुद्दा चर्चेला आला पाहिजे आणि त्यानंतर लगेच जर हा मुद्दा तरीही सॉल्व्ह झाला नाही तर आम्ही नक्कीच आंदोलनाला सुरुवात करणार. आणि आंदोलनाची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि हे आंदोलन नुसतं नागपूरला नाही तर भारतभर होतील. त्याची सुरुवात नागपूरवरून होईल. तर हा जनगणनेचा मुद्दा जोपर्यंत ओबीसीचा कॉलम येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार. लोकसभेत भूमिका मांडण्याकरिता आपण काही खासदारांनी नाव आणि नक्कीच खासदार असणार, त्यामध्ये महाराष्ट्रातले काही खासदार असतील, काही बाहेर राज्यातले खासदार असतील. त्यामध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षनेते राहुल गांधी आहे. त्यांनी हा मुद्दा खूप दिवसापासून लावून धरला होता. त्यांना सुद्धा भेटण्याचा आमचा मानस आहे. आता राहुल गांधींच्या माध्यमातून किंवा पक्ष विपक्षमधले जे ओबीसी खासदार असतील, ते भाजपाचे असतील किंवा कुठल्याही पक्षाचे असतील, त्यांच्या माध्यमातून हा मुद्दा चर्चेला आला पाहिजे आणि लोकसभेचा सध्या चर्चा सुरू आहे त्यामध्ये आला पाहिजे असा आमचा मानस आहे. तर कुठल्याही पक्षाचा खासदार असो, ओबीसी खासदारांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत.